नागपूर शहरात एक मोठी आणि थरारक बातमी समोर येत आहे। पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांच्या आदेशानंतर शहरात सराईत गुन्हेगारांविरोधात धडक मोहीम सुरू करण्यात आली असून पोलिसांनी सिनेमॅटिक स्टाईल मध्ये पाठलाग करत 3 संशयित गुन्हेगारांना शस्त्रांसह जेरबंद केले आहे। नागपूर पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांच्या आदेशानंतर संपूर्ण पोलीस दल अलर्ट मोडवर आले आहे। शहरातील सराईत गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्यासाठी विविध भागांमध्ये विशेष गस्त आणि तपास मोहीम सुरू करण्यात आली आहे। याच दरम्यान डीबी पथक पाटणकर चौक परिसरात गस्त घालत असताना एका मोटरसायकलवर 3 संशयित तरुण फिरताना दिसले। पोलिसांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला, मात्र पोलिसांना पाहताच आरोपींनी मोटरसायकल भरधाव वेगाने पळून नेली। यानंतर पोलिसांनी कोणतीही वेळ न घालवता थेट आरोपींचा सिनेमॅटिक स्टाईलमध्ये पाठलाग सुरू केला। काही अंतरावर नियंत्रण सुटल्याने आरोपींची मोटरसायकल स्लिप झाली आणि तिघेही रस्त्यावर कोसळले। या क्षणी पोलिसांनी तात्काळ घेराव घालत तिन्ही आरोपींना जागेवरच ताब्यात घेतले। पोलीस चौकशीत आरोपींची ओळख आयुष उर्फ मल्ल्या विनोद मेश्राम, अमृत देवराज आणि भोशाळत अशी पटली आहे। हे तिघेही जरीपटका आणि इंदोरा परिसरातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे। पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल तसेच घातक धारदार चाकू जप्त केला आहे। या प्रकरणी कपिलनगर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। दरम्यान मोटरसायकलवरून पडल्यामुळे जखमी झालेल्या आयुष उर्फ मल्ल्या मेश्राम याच्यावर उपचार सुरू असून रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच त्याच्यावर पुढील कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। जय हिंद। माननीय पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल सर यांच्या आदेशान्वये नागपूर शहरामध्ये जे हॅबिच्युअल ऑफेंडर आहे यांच्या विरुद्ध सक्त मोहीम एक राबवत आहोत आम्ही। त्या अनुषंगाने आमच्या डीबी पथकाला आम्ही आदेश दिलेले आहेत की रात्रीच्या वेळेला कोणी संशयास्पद कोणी मिळून आले तर त्यांच्यावर कडक कारवाई करायची। त्या अनुषंगाने काल रात्री आमचे डीबी पथक हे पेट्रोलिंग करताना पाटणकर चौक या परिसरामध्ये त्यांना एका मोटरसायकलवर 3 जण संशयित दिसले आणि त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला असता ते 3 मोटरसायकलने पळाले आणि त्यानंतर आमच्या डीबी पथकाने त्यांचा पाठलाग केला। त्यांना वारंवार इशारा पण करत होते की तुम्ही थांबा, पण ते पोलिसांना जुमानत नव्हते आणि ते जोरात पळायला लागले। त्यानंतर पोलीस वाल्यांनी आमचे जे डीबी पथक आहे यांच्या मागे जाऊन त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडलं आणि त्या दरम्यान ती गाडी त्यांची स्लिप होऊन पडली। त्यानंतर त्यांची चौकशी केली असता त्यामध्ये एक आयुष उर्फ मल्ल्या विनोद मेश्राम, बेजनबाग पोलीस स्टेशन दरीपटका, यशुदास उर्फ सैंकी अरविंद परमार, लष्करी बाग पोलीस स्टेशन पाचपावली आणि तिसरा जो आहे त्याचं नाव आहे अमृत देवराज गोशायत, हा इंदोरा मायानगरी, असे एकूण 3 संशयित आम्हाला मिळून आले। त्यानंतर त्यांना आम्ही विश्वासात घेऊन चेक केलं असता त्यांच्या जवळ आम्हाला चाकू दिसला जो प्रतिबंधित आहे। त्या अनुषंगाने त्यांना आम्ही विचारलं तर कुठल्या तरी ते दखलपात्र गुन्हा करण्याच्या इराद्याने ते फिरत होते आणि त्यांना नंतर आम्ही ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता त्यांच्याजवळ आम्हाला चाकू मिळाला नाही। त्यांच्यावर आम्ही पोलीस स्टेशन कपिलनगर अपराध क्रमांक 371/26 कलम 425 भारतीय हत्यार कायदा सोबत 135 महाराष्ट्र पोलीस कायदा या अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे। जो आयुष उर्फ मल्ल्या मेश्राम आहे हा जरीपटक्याच्या पोलीस स्टेशन हद्दीतला सराईत गुन्हेगार आहे आणि त्याचं पाय फ्रॅक्चर झाल्यामुळे सध्या मेयो हॉस्पिटल येथे उपचार चालू आहे। तसेच तो पोलीस स्टेशन जरीपटक्याच्या गुन्ह्यामध्ये पण तो पाहिजे आहे, म्हणजे वॉन्टेड आहे। त्यामुळे त्याला डिस्चार्ज मिळताच पुढील कारवाई पोलीस स्टेशन कपिलनगर आणि पोलीस स्टेशन जरीपटका हे करणार आहे। ही संपूर्ण कारवाई जी आहे आमचे पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल सर यांच्या आदेशान्वये आणि आमचे जे जॉईंट सीपी साहेब आहेत, आमचे नॉर्थ रिजन साहेब आहेत, आमचे डीसीपी साहेब आहेत, एसीपी साहेब आहेत आणि आमचे पूर्ण कपिलनगर पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाने ही कारवाई केलेली आहे। या गुन्ह्यामध्ये एक मोटरसायकल आम्ही जप्त केलेली आहे आणि चाकू पण जप्त केलेला आहे। असं एकूण 20,200चा मुद्देमाल जप्त केलेला आहे। तपास अजून सुरू आहे। यामध्ये आणखीन आरोपीकडे इतर काही साहित्य किंवा त्यांचा मोटिव्ह काय होता रात्री एवढ्या उशिरापर्यंत फिरायचं याचा पण तपास चालू आहे। नागपूर पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये मोठी खळबळ उडाली असून शहरातील कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलिसांची मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याचे संकेत मिळत आहे।